चला प्लीज 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 संदेश ज्या संघाला मी विनंती करा बी रॉयल्स आपण लगेच तयार राहा. बॅट्समन त्याचा पंच आपण तयार राहा. मॅचला या ठिकाणी सुरुवात करतोय. तर आपण पाहतोय चला 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक असणार मिनू सर आणि त्यानंतर रेग्युलर 2 षटकं असतील. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते आहे. संदेश पाटीलला सामना करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. कमलाकर आणि त्याच्यासोबत चाचू. इथे पहिला चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे पहिल्या चेंडूवरती विकेट संदेश पाटील. कर्जत टेनिस क्रिकेटचा खाली आपण पाहतो पहिल्या काही मॅचमध्ये काही करू शकला नाही पण त्यानंतर कमबॅक कारण शेर उसका खेळ अभि बाकी आहे या पद्धतीने खेळत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना वनडाऊनला पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 40+ आपण पाहतोय क्वालिफाय करून दिला ते ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर आपण पाहतो मैदानात रवाना झालेत. 1 डाऊनला पहिल्या चेंडूवरती कमलाकर ओव्हरपिच चेंडू तो टॉस केला चेंडूला जागेवरती उडवला. एसटीच्या खाली आपण पाहिलं गेलं सॉरी 30 सर्कलला असलेला क्षेत्ररक्षक हानिफ यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली नाही आणि सुंदर झेल आपण या ठिकाणी पाहतोय. प्लीज सम्राट क्रिकेट क्लबचे जे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो आपण आता बाउंड्री लाईनचा दाबा घ्यायचा आहे. प्लीज बघा समोर फक्त आता बघा बाउंड्री लाईन त्या जे मंडप आहे तिथे कुठे जाऊन थांबा. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे चांगला चेंडू होतो का होया इथे पंतांनी 2 समांतर केलं. वाईट चेंडू स्वेअर मारा या ठिकाणी घोषित केलाय. स्वेअर माराने आपण पाहतो धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावेवरती जाऊन पोहोचते. मनोज क्षीरसागर खूप महत्वाचा गडी आणि खूप मोठं काम करावं लागेल. वनडाऊनला येणारा खेळ पाहतो आपण. वनडाऊन विराट कोहलीने आक्रमकता फलंदाजी केली IPL मध्ये आणि इथे मनोज आपण पाहतो संघासाठी वनडाऊनला या ठिकाणी उपस्थित झालाय. एक ओव्हरच्या मॅचमध्ये हा संघ आगेकूच झाला. 12 धावा डिपेंड्स 13 धावा डिपेंड्स केल्या होत्या या ठिकाणी संदेश पाटीलने. इथे 4 चेंडू 4 धावा खर्च करतोय. पाचवा चेंडू आपण पाहतोय कालवड टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये लहान मुलं जाऊ नका. शेवटचा चेंडू दादा 5 चेंडू 5 धावा झालेत. इथे आपण पाहतोय इनसाइड एज बाची एज आपण पाहिलेली त्यानंतर पॅडवरती चेंडू आदलला एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 40+ संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सलमान, नाव में काफी है सलमान. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, तुतुमामेचा खेळ थांबायला पाहिजे होता इथं मनोज क्षीरसागरने. जरी एक चेंडू डॉट झाला असता तरी चालला असता, पण इथे ही धाव घेणं गरजेची होती का. चाचू आपण पाहतो कुठेतरी घाई करताना दिसले, थोडस कॉलिंग मध्ये आपण पाहिलं गेलं दोघांमध्ये तालमेल नव्हतं. इथे धावबादचा विकेट, त्यानंतर पाहिलं गेलं दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना विकेटचं पतन पाहिलं गेलं. रनआउट या ठिकाणी पाहतो, धावबाद आपण फलंदाज या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय तो बबन. या दरम्यान आपण पाहतोय ममदापूर ग्रामपंचायत मधले तंटामुक्त अध्यक्ष रेहान पाटे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी केले जाईल. रेहान सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आरपी इंटरनेटचे ओनर रेहानजी पाटे या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. बरेचसे खेळाडू आहेत आपण पाहतो मॅचचा आनंद घेण्यासाठी ममदापूर गावामधून बाशित सारखे खेळाडू, त्यानंतर इतर अनेक खेळाडू मी पाहतो. समोरून जास्त खेळाडू दिसत नाहीत. वजनदार व्यक्तिमत्व रोहन चव्हाण आपण पाहतो वेळात वेळ कडवलत. सध्या खासदारकीची धावपळ चालू आहे तर रोहन चव्हाण बिझी आहेत, पण आज ते इथे उपस्थित झालेत. हा, आणि रोहन चव्हाण जरा व्यवस्थित बसा, जिथे बसाल तिथे. इथे आपण पाहतो बघा व्हॉलेंटियर्स एका जागेवरती सर्वांनी एकत्र थांबू नका, सर्वांनी थोडंस लांब लांब दूरवर राहा. नाही आहे, क्लिअर आहे. आपण पाहतोय बॅट्समन सेफ आहे. तर चलू बघा थोडं फास्ट घ्या, नाही तर अर्थात आपण फायनल आपल्याला वाड्यात जाऊन त्या विहारासमोर अंडरन बॉक्स खेळावं लागेल आय टी मध्ये, नाही तर बॉक्स मध्ये खेळावं लागेल ते. हा हा, क्या बात आहे. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. तर पंचांनी बाद दिले, धावबाद दिले का. आज सर कसा आउट दिलाय, स्टंपिंग स्टंपिंग दिले ना. ओके, हा स्टंपिंग आहे. प्रथम तर कॅचची अपील होती, त्यानंतर बॅट्समन पॉपी ग्रीजच्या बाहेर होता, स्टंपिंग केली त्यांनी, त्या ठिकाणी विकेट. आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवी फलंदाज राकेश थोडस फास्ट घ्या. प्लीज प्लीज राकेश सर थोडं फास्ट घ्या. आणि बॅट्समन प्लीज जवळ एखाद्या बॅट्समन रेडी होणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे आजकाल नियम भरपूर लागले गेलेले आहेत. इथे आपण पाहतो गोलंदाज सलमान सुरेख कामगिरी करतोय. पुढचा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. आदित्य माझ्यासोबत जोडला गेलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय बाबू कदम, जिनके नाम है दम.
एसटीच्या पाठीमागे चुकी करत असताना 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर पंचांचा इशारा आला नाहीये याचा अर्थ आपण पाहतो बॅटची कडा होती आणि बाबू कदम या ठिकाणी चुकी करताना दिसला. 2 धाव्याने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतो जाऊन पोहोचले. चिकू काय कामगिरी होती. पहिल्या 2 सामन्यामध्ये सबसे फेल झालेला. तिसऱ्या सामन्यामध्ये चिकूने केलेली कामगिरी अफलातून गोलंदाजी होती, पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. कारण आम्ही पाहिलं गेलं तर एक मराठीमध्ये गोष्ट होती ना, वाघ आला लांडगा आला रे आला, ती गत झाली त्याच्यासोबत. जाकीर भाई मॅचचा आनंद घेतोय. अनेक आपण मानतो मान्यवर आहेत या ठिकाणी क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेत असताना. त्याचबरोबर सुपीबाई नझे या ठिकाणी उपस्थित झाले, तेही मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. खऱ्या अर्थाने कसं होतं मुवाबाई मला गॉगल लागलाय दूरवरचा. कसला रिव्ह्यू आहे? वाईट साठी बॉलर मध्ये ते का? ओके बॉलर मध्ये ते म्हणून तो रिव्ह्यू घेतला, कारण रिव्ह्यू नसतो बॉलर मध्येच आहे, त्याच्यामुळे पंच या ठिकाणी क्लिअर करतात. ऑफिशियल ऑन फील्ड तुमचा प्लीज प्लीज मुंबई यांना सर्वांना घेऊन जा बाहेर. जेवढी लहान मुलं इथे आहेत त्यांना बाहेर जा प्लीज. थोडंसं करंट लागतं इथे, सगळ्यांनी बाजूला जा लगेच. फुल लेनचा चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः हानी होता त्या ठिकाणी. इथे पाहतो पुन्हा एकदा स्लो वाढली होती का ती परिवर्तन पाहिलं गेलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो बांधून ठेवलंय. आता परत पाहिलं गेलं पहिला चेंडू आपण खराब पाहिला, त्यानंतर 3 चेंडूमध्ये डॉट चेंडू सिंगल आणि डॉट धावसंख्या जाऊन पोहोचली ती तुम्हा आम्हा सर्वांचा लडका आकडा हम 7 1 7 17. 17चा खऱ्या अर्थाने गणित आपण पाहतो. 40 प्लसचे खेळाडू या ठिकाणी आहे. पूर्वीच्या जमान्यामध्ये क्रिकेट कसा खेळला जायचं या 17मध्ये आपण पाहतो आहे. ठेवलं गेलं तो वाईट चेंडू. 17 म्हटलं काय होतं, धावसंख्या 18 झाली. संजय दादा पूर्वीच्या काळामध्ये 11 खेळाडू मैदानात असायचे, 2 पंच त्या ठिकाणी संख्या व्हायची 13, 2 फलंदाजाची संख्या होती 15, एक बोलणारा एक लिहिणारा संख्या होती 17. कारण तेव्हा टायमाला लाईव्ह नव्हतं म्हणून हम 7 1 7 17. 17ने क्रिकेटला सुरुवात झाली. अनेकांनी खतरा ठरवला गेला आणि इथे प्रज्वत चुकी करत असताना ग्राउंड लेनला जमीनला घासात पुसत चेंडू झाला परार. टांगा पलटी, घोडा परार. 4 धावांसाठी आला हा चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. 22 जवा ऋषिकेश पाटील जसं पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहतो 3 मध्ये 1 मॅच जिंकले होते, 2 पराभूत झाले, त्यांनी सुद्धा त्याही ड्रेस कन्वर्ट केला. 22 22 22 22. इथे बराच काळ शॉर्ट पिच चेंडू होता, होती चेंडू, इथे झेल ड्रॉप केली जाते. मेहनत तो गोलंदाज करतोय पण फलंदाजाचं झालं फाटका निघालाय. इथे धावबाद जरूर होणार. फलंदाज धावबादने आपण पाहतोय 5 चेंडू झालेत, कारण 2 चेंडू आपण पाहतोय आणि खराब फेकले. म्हणजे 7 चेंडू मध्ये 2 चेंडू आपण पाहिले गेले खराब होते. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 24 धावा आपण होणार का त्याच धाव्यावरती थांबणार, कारण इथून धावसंख्या वाढणार का हा सांगणार चेंडू. म्हणजे 1 आले तर 24, 2 आले तर 25, 3 आले तर 26, 4 आले तर 27, 5 पंजा खुलला तर 28 जर षटकार आला तर 29 धावा होऊ शकतात. आणि याच्यामध्ये जर याच्या व्यक्तीचं काय आलं ते म्हणजे डॉट आणि विकेट. हाच प्रश्न असेल तो 23 वरती राहील. पण येणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल, कारण राजकारणामध्ये शेवटचा बोलतात ना जो सेकंद असतो रात्रीचा
तो वेगळा असतो. कधी कोणाच्या घरात कोण घुसेल हे सांगता येत नसतं. तसंच क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवरती काय होईल हे सांगता येत नाही. इथे एक एक चेंडू एक एक मिनिट खूप महत्वाचं असतं आणि इथे 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. चला 40+ प्लीज लगेच शतरक्षण सजून घ्या आणि त्यानंतर बसा. पण तिथूनच शतरक्षणासाठी लगेच तयार राहायचे. फलंदाजासाठी आपले प्लेयर पाठवायचे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकाराजी झालाय. सुरुवात झाले. हम भी किससे कम नहीं जिसमें है दम. वो करेगा और जाएगा अगले कदम. पहिल्या चेंडूवरती चौकार विजयासाठी आपण पाहतोय. 24 धावांची गरज आहे कारण 8च्या सरासरीने चालायचं आहे. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. इथे सुरेख फटका. चेंडूला खेचलाय, उचलला, ओळखला, पारखला, त्यानंतर ठोकला. 6 धावांसाठी षटकार. अफलातून फटकेबाजी. बाबू बाबू नाचता नाचता त्याची लाईन बघ, क्रॉस करू नका. हा नाही तर माझ्या इथे उभा राहा. हा हा पाहूया फायनल मध्ये कोणता संघ ब्रदर्स संघाच्या विरोधात खेळेल. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. फुल लेंथचा चेंडू. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार.
बॅक टू बॅक चौकार षटकार आतिषबाजी चालू झाले पहिल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा बघा इथे आलेले जे प्रेक्षक मायबाप आहे त्यांना फायनल बघायची आहे मॅच कोण जिंको कोण हरो गरज नाही फायनल मध्ये कोण असेल हे पाहायचं आहे त्यामुळे मॅच लवकरात लवकर समाप्त होईल का यावरती लक्ष अफसेर कारण येणारे अजूनही पाहतोय 15 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या दरम्यान पाहतोय आणखीन एक दणका लाजवाब चेंडू फेकलाय सुपर से ऊपर से डुपर सिक्सर षटकार 22 धावा झाल्या 2 धावांची गरज चला ब्रदर संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय आणि इथे आणखीन एक फटका विजयी षटकार आपण या ठिकाणी पहिला चेंडू घेऊन या तिकडे मोन्या बॉल घे तिकडे तर लगेच टॉस करण्यासाठी यायचंय प्लीज निखिल कॅप्टन लगेच यायचंय कॅप्टन आलं तुमचं त्यानंतर आपण पाहतोय त्याला 6:45 झालेत आपण पाहतो 6:46 झालेत एक मिनिट संदेश डिसिजन कोणी जिंकू एक मिनिट झालं तुम्ही टॉस जिंकलात किती ओव्हरची खेळायची तुम्ही डिसिजन दोघं घ्या तुम्ही दोघे डिसिजन घ्या ओके बॅटिंग आहे 2 ओव्हरची मॅच असेल विदाउट पॉवर प्ले 2 ओव्हरची मॅच आहे विदाउट पॉवर प्ले आणि लगेच